नमस्कार. समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज मध्ये मुख्य संपादक DL वाघमारे आपले सर स्वागत करतो. अत्यंत वेदनादायक आणि दुःखद अंतःकरणाने आज आपण आपल्या धडाडीच्या आपल्या माणसाला आज ह्या लातूर जिल्ह्याच्या वतीनं दुःखद अश्रूनं आज आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा ह्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम कशा पद्धतीने होणार आहे आणि कोणाच्या हस्ते अस्थि विसर्जन होणार आहे आणि कुठं होणार आहे हे लातूरच्या वतीनं आपण औसा नगरपालिकाचे कर्तव्यदक्ष उपनगराध्यक्ष हे आपल्याला सांगणार आहेत. खरंच दादासारखा परत माणूस होणे नाही, त्या माणसाकडे कसल्याच पद्धतीचा इगो नव्हता, आपलेपणा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं पत्रकारांचा जीवलग मित्र होता. दादा हसत खेळतच पत्रकारांना बोलायचे, हसत खेळतच दादा प्रश्नाचे उत्तर द्यायचे. प्रश्न कितीही गंभीर असला, पत्रकारांनी किती जरी विरोधात प्रश्न केला तरी दादा हसतमुखानेच समोर जायचे त्या प्रश्नाला. तर खरोखरच आज आपण अत्यंत दुःखाच्या प्रवाहातून आपण प्रवास करत आहोत. हे अस्थि विसर्जन आज होणार आहे आणि कुठं कशी आपला परिचय. मी अफसर शेख, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर आणि माझ्यासोबत मुर्तजाबाई प्रदेश सचिव या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आपले सोनकांबळे साहेब आहेत, आमचे उमेदवार नजीब पटेल आहेत. आम्ही सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि दादांशी या ठिकाणी जीवलग नातं असणारे, प्रेम करणारे अनेक जण या ठिकाणी आज अस्थि दर्शनासाठी लातूर शहरामध्ये सावे साहेबांचं जे कार्यालय आहे सावेवाडी या ठिकाणी आलेले आहेत आणि हे अस्थि दर्शन या ठिकाणी 11 ते 2 वाजेपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर नदीमध्ये याचं विसर्जन आम्ही प्रस्तावित केलेलं आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आणि काल आम्ही 40 ठिकाणी हे अस्थि दर्शनासाठी ठेवलेले आहेत आणि जवळपासच्या नद्यामध्ये या ठिकाणी आपण त्याचं विसर्जन केलेलं आहे. दादांची जी इच्छा होती की त्यांच्या अस्थीचं विसर्जन कसं व्हावं आणि त्या पद्धतीनेच हा पूर्ण जो आम्ही हे जे प्लॅनिंग केलेलं आहे, जी रचना केलेली आहे, दादांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी हे करणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी हे आम्ही हे पूर्ण रचना केलेली आहे. निश्चितपणे दादांचे जे विचार होते ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी नव्हे तर संबंध महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी होते आणि दादांनी त्यांच्या आचरणातून आणि संपूर्ण राजकीय प्रवासातून कधीही असं जाणवू दिलं नाही की ते एका विशिष्ट पक्षासाठी काम करत आहेत, विशिष्ट समाजासाठी काम करत आहेत आणि विशिष्ट भावनेनं या ठिकाणी काम करत आहेत. त्यांनी सामान्य घटकापासून, सामान्य माणसापासून ते अतिशय वर्षापर्यंतच्या सर्वांचीच कामं केलेली आहेत. सर्व समाज घटकांची कामं केली आहेत. समाजातील सर्व थरांच्या लोकांची कामं केलेली आहेत आणि त्यांची जी विचारधारा जी शेवटच्या क्षणापर्यंत होती, म्हणजे मरेपर्यंत त्यांनी कधीही आपल्या विचारधारेशी तडजोड केलेली नाही. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा त्यांची जी राहिलेली आहे आणि धर्मनिरपेक्ष विचाराशी कसलीही तडजोड न करता आपल्या विचाराशी शेवटच्या क्षणापर्यंत ते प्रामाणिक राहिलेले आहेत. आणि आम्हाला वरती टीका करायची नाही, परंतु आजकाल आपण राजकारणी मंडळी बघितले आहेत, इकडून तिकडे जातात. अस्थि विसर्जनाला कोण कोण उपस्थित राहणार आहे? अस्थि विसर्जनसाठी आमच्या पक्षाचे
सर्व प्रदेशचे पदाधिकारी आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष सावे साहेब, जिल्हा कार्याध्यक्ष सह आमचे सर्वच या मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि आताच आपले मंत्री महोदय बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी या ठिकाणी अस्थींचं दर्शन सुद्धा घेतलेलं आहे. आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की दादांचे ज्या विचार राहिलेले आहेत, त्यांचं जे मार्गदर्शन वहिनी साहेबांना राहिलेलं आहे आणि वहिनी साहेबाच्या मार्गदर्शनातून ताई घडलेले आहेत आणि हे महाराष्ट्र, उद्याचं महाराष्ट्र निश्चितपणे वहिनी साहेब हे अशाच पद्धतीनं दादांच्या प्रेरणेतून, त्यांच्या विचारातून, त्यांचा कामाचा जो आपण प्रशासकीय अनुभव घेतला असेल कधीही, तर त्यांचं जी काम करण्याची पद्धत होती त्या पद्धतीचा अनुकरण माननीय ताईसाहेब करतील याचा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे. खरोखरच कामाचा माणूस आज आपल्यामधून अचानक निघून गेलेला आहे. आता कामाचा माणूस सिद्ध करणं एवढं शक्य नाही. आपण पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू आणि शेवटी ह्याच ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.